वेलकम टू फॅमिली. तर विद्यार्थी मित्रांनो, 2024 साली BMS गट अ साठी जी वैद्यकीय अधिकारी यांची भरती प्रक्रिया झाली होती, त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर ती जी प्रक्रिया आहे तर 5 सप्टेंबर रोजी त्याचा पेपर घेण्यात आलेला होता आणि त्यानंतर त्याची रिक्रुटमेंट देखील करण्यात आलेली होती, बरोबर. परंतु काही कारणास्तव झालं काय होतं की पहिली जी फेरी आहे त्याचा रिझल्ट डिक्लेअर झाला, त्यानंतर त्याची रिक्रुटमेंट झाली, परंतु जे काही वेटिंग लिस्ट कॅन्डिडेट होते त्या वेटिंग लिस्ट कॅन्डिडेटबद्दल नंतर कोणत्याही प्रकारची लिस्ट लावण्यात आलेली नव्हती, बरोबर. तरी आता रिसेंट ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जर तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी यमो रिक्रुटमेंट पोर्टलवर सध्या तुम्हाला ही ॲडव्हर्टाईज दिसत आहे की की महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा अधिकारी गट अ S20 पदभरती 2024 BMS. तर दुसऱ्या फेरीसाठी त्यांनी आता संस्थानिहाय म्हणजे नाशिक मंडळ असेल, ठाणे मंडळ असेल, नागपूर सगळे मंडळ वाईज त्यांनी काय केलंय, रिक्त जागांची माहिती त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश केलेली आहे. याचाच अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, की जर आता त्यांनी वेटिंग लिस्टसाठी किती रिक्त जागा आहे हे जर तुम्हाला ते दाखवत असेल, याचाच अर्थ काय, तर नुकत्याच येणाऱ्या काळामध्ये ही उरलेली पदभरती देखील ते वेटिंग लिस्ट थ्रू करणार आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ही ॲड कोणती लक्षात घ्या मित्रांनो, 2024 साली वैद्यकीय अधिकारी गट अ S20 साठी जी ॲड निघाली होती त्यासाठीच ही वेटिंग लिस्ट जे काही कॅन्डिडेट आहे त्यांची लवकरच पदभरती होण्याची शक्यता आहे. अधिकच्या माहितीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, यमो रिक्रुटमेंट ही जी वेबसाईट इथे दिसते ymorecruitment.महाआरोग्य.com या वेबसाईटवर तुम्हाला व्हिजिट करत राहायचं आहे, किंवा या पुढच्या ज्या काही रिसेंट ॲक्टिव्हिटीज असतील त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला फॉलो करायचं आहे, तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला देखील तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून या पुढचे जे काही रिसेंट अपडेट्स असतील ते आपल्या ग्रुपवर आपण टाकत जाऊ किंवा आपल्या चॅनलवर आपण नक्कीच तिथे पब्लिश करत राहू. ठीक आहे, धन्यवाद.